हा आहे बिगिनर्स साठी. माझी एक्स्ट्रीमली ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किन आहे. नायकाच्या साईटवर गेली, जे बेस्ट सेलर्स असतात ना, पण मी जे लोएस्ट प्राइस वाला ऑल द प्रोडक्ट्स आर लेस दॅन 300 रुपीज बेस्ट प्रोडक्ट्स आहे आणि जे वर्स्ट आहे दोन्ही मी तुम्हाला सांगितले 1200 मध्ये हे सगळे प्रोडक्ट्स आले. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ आहे ऑल अबाउट मेकअप प्रोडक्ट्स. ओनली गर्ल्स विल बी इंटरेस्टेड इन दिस. सो तुम्हाला थंबनेलनी समजलंच असेल की हा आहे बिगिनर्स साठी. म्हणजे आता मी व्हिडिओज वगैरे बनवते तर थोडेफारसे प्रोडक्ट्स तर हवे की नाही आपल्याकडे. आणि प्लस आता वेडिंग सीझन चालू झाला आहे तर बेसिक्स गोष्टी मला काहीचे मागवायचे होते. तर नायकावरती सेल पण होता तर मी विचार केला यार का नाही आपण ऑर्डर करूया सेल मधनं. तर मी बरेच इथे प्रोडक्ट्स ऑर्डर केले आहेत नायकामधनं. इफ यू कॅन सी हे तर कमीच आहे, अजून खाली खूप आहेत. सो आय विल शो यू ऑल वन बाय वन की हे माझ्या फेस वरती. माझी एक्स्ट्रीमली ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किन आहे. तर मी तुम्हाला दाखवते की माझ्या स्किनवरती हे कसे दिसतात. आणि मी काय एकदम गोरी तर नाहीये, डस्की स्किन टोन आहे माझा. सो लेट मी टेल यू ऑल की मी हे प्रोडक्ट्स कसे ऑर्डर केले. सो मी काय केलं, नायकाच्या साईटवर गेली, मग तिथे जे बेस्ट सेलर्स असतात ना त्याच्यावर क्लिक केलं आणि त्यानंतर त्यात पण मी जे लोएस्ट प्राइस वाला आहे ना ते ऑप्शन सिलेक्ट केलं, मतलब सॉर्ट केलं. सॉर्ट करून म्हणजे फर्स्ट प्रोडक्ट मला दिसत होतं आणि त्यात मी माझी शेड हवी ती चूज केली आणि ते मी ऑर्डर केलं. सो बेसिकली ओव्हरऑल जर तुम्ही विचाराल ना तर हे सगळे प्रोडक्ट्स म्हणजे 1200 मध्ये हे सगळे प्रोडक्ट्स आले. सो ऑलमोस्ट आय हॅव गॉट 12-13 प्रोडक्ट्स. तर बेसिक पासून मी तुम्हाला दाखवते. आता माझ्या स्किनवरती ना काहीच नाही आहे. सो यू कॅन सी अँड इग्नोर माय हेअर बिकॉज मी जस्ट हेअर वॉश करून आली आहे. तर सर्वात आधी तर आपण लावूया हेअर बँड बिकॉज आय डोंट वॉन्ट माय हेअर टू गेट मेस. आता सर्वात आधी मी काहीच लावलं नाहीये. सो लेट्स स्टार्ट विथ मॉइश्चरायझर. तर इथे मी ना डॉक्टर शेडचं वापरते आहे. खरं सांगू तर माझी स्किन ना एवढी ऑइली आहे तर त्यामुळे ना मी स्किपच करायची मॉइश्चरायझर. इव्हन मी सनस्क्रीन नाही लावायची, बट मॉइश्चरायझर कुठचा तो मला अजून सुचत नव्हता. मी बरेच ट्राय केले आणि ते खूप असे हेवी वाटायचे, लाईक स्टिकी आणि मला ते आवडायचं नाही. सो मी नाहीच लावायची. बट सिन्स द टाइम आय हॅव ट्राईड माय हँड्स ऑन डॉक्टर शेड मी फॅन झाली आहे. आणि आता जो डॉक्टर शेडचा बाय वन गेट वन सेल चालू होता ना त्यातनं मी हे बिग वन परचेस केलंय. तर हे पण परचेस केलं आणि ह्याच्या सोबत मला सो मी ह्याच्यासोबत ना हे पण परचेस केलं कारण बाय वन गेट वन होतं. तर बोली ह्यावर पण ट्राय करूया ना सनस्क्रीन. मे बी सनस्क्रीन पण चांगलं असेल. अँड येस गाईज, सनस्क्रीन पण चांगलं होतं. तर इथे ना हे मॉइश्चरायझर इतकं वॉटरी कन्सिस्टन्सी आहे ते एकदम पटकन एब्झॉर्ब झालं स्किन मध्ये. इफ यू कुड सी एकदम मस्त आणि खूप हायड्रेटेड वाटतंय, नो डाऊट. त्यानंतर आपण हे सनस्क्रीन लावूया डॉक्टर शेचं. आणि हे एक्सपेक्टेशन्स वर तर उभं राहिलंय बिकॉज हे सनस्क्रीन सुद्धा खूप चांगलं आहे. अँड आय थिंक सो माझ्या स्किन टोन वरती तरी ते खूप चांगल्यापैकी लाईक सूट झालेलं आहे. अँड आय जस्ट अप्लाइड दीज टू प्रोडक्ट्स ऑन माय फेस. अँड नाव लेट्स स्टार्ट विथ द मेकअप. तर मेकअप साठी मी तुम्हाला प्राइजेस पण इथे वरती कुठेतरी लीन लाईक ऑल द प्राइजेस. तर मी ना हे दोन प्रोडक्ट्स ना नायकामधनं पण घेणार असती, त्याच दरम्यान मी हे परचेस केले. काय झालं की डॉक्टर शेडच्या साईट वरती बाय वन गेट वन होता. सो बेसिकली आपल्याला एकच्या प्राइस मध्ये दोन भेटत होते आणि नायकावरती ना आपल्याला थोडा कॉस्ट कमी भेटत होता बट एवढी ऑफर नाही मिळत होती. सो क्लिअरली मी ते साईट मधनं ऑर्डर केले. अँड नाऊ आय एम फीलिंग सो गुड, एकदम मॉइश्चराइज आणि मस्त वाटते. इथे बेसिक घेतलंय. तर सर्वात आधी आलं हे इनसाइटचं पोर मिनिमायझर प्रायमर. ओके, सो ह्याची प्राइस वगैरे मी इथे टॅग करीनच. इट इज समथिंग अराउंड 150 बिकॉज ऑल द प्रोडक्ट्स आर लेस दॅन 300 रुपीज. अँड नाव मी तुमच्या सोबतच हे पहिल्यांदा ट्राय करते. ओके, तर माझी स्किन ना ऑइली आहे म्हणून मग मी ऑइली स्किन टाईप साठी जे प्रायमर असतं ना ते मी वापरते. अजूनपर्यंत ना हे नायकाचं वापरत होती प्रायमर, बट ह्याचं ना ऑलमोस्ट संपत आलेलं हे. तर हे ना लावल्यानंतर थोडंसं ड्राय स्किन कशी होते मग खपल्या निघतात तसं हे लावल्यानंतर इन्स्टंटली राहतच नव्हतं लाईक स्किन मध्ये, लाईक निघत होतं. सो मला वाटलं की हे संपत आली आहे मे बी म्हणून सुकलं असेल प्रोडक्ट. तर मी एक न्यू रिस्टॉक केलं आणि सेम थिंग हॅपन विथ दॅट. सो मी आता हे वालं प्रायमर आता बघते. इट्स लाईक रिअली नाईस, फुल्ली एब्झॉर्ब झालंय स्किन मध्ये. सो नाईस. नेक्स्ट येतं आपलं फाउंडेशन. तर फाउंडेशन मी अजून फ्रँकली बोलू तर मला कुठचंच फाउंडेशन आवडत नाहीये. द नायका का बेस्ट सेलर वॉज दिस मेबलिन का फिट मी. सो आय थॉट चला एकदा ट्राय करायचंच आहे तर लेट्स ट्रस्ट ऑन इट आणि हे ऑर्डर करूया. सो मी हे ऑर्डर केलंय इन द शेड 310 अँड दिस इज ऑइल कंट्रोल फाउंडेशन अगेन बिकॉज माझी स्किन सुपर ऑइली आहे. तर मी हे आधी थोडंसं लाईक फिंगरवर नाही करायला होतं, इथे करायला होतं, बट इट्स ओके. आता जाऊन दे.
थोडंसं याला गरम करते आणि अप्लाय करते. तर डोंट जज मी गाईज, मी एवढा मेकअप करतच नाही. हे मी एक ऑर्डर करायला हवं म्हणून केलं आहे. अगेन दिस इज द ब्रश दॅट इज ब्रॉन्सन का, आणि हे पण काहीतरी मला ऑफरमध्ये हाफ प्राईजमध्ये भेटलं. तर मी ह्यानीच ब्लेंड करते. हे फाउंडेशन ब्लेंडिंग ब्रश आहे. आय डोंट नो हे किती ब्लेंड होतंय. आय थिंक सो नाही होते, बट आय डोंट नो, काय समजत नाहीये. वेट, आय यूज माय हँड्स. अजूनपर्यंत तरी हातानेच लावत आलेली मी. बाय द वे, मी फाउंडेशन हल्ली लाईक इयर्स झाले मी लावलं नाहीये. लास्ट लग्नालाच लावलं असेल मे बी. फाउंडेशन मी स्किप करते आणि मी कन्सिलर लावते, आणि ते पण के ब्युटीचं अजूनपर्यंत माझं फेवरेट आहे. कारण लाईक मी ह्याच्या अलावा तर कुठचं कन्सिलर वापरलं पण नाही. बट आता वापरीन. चांगलं तर दिसतंय, कव्हरेज पण ठीक आहे, ओकेश आहे. आय फील गुड, नाईस. माझी शेड आली आहे तशी. त्यानंतर हे कलर करेक्टर पॅलेट आहे. ह्याचा रिव्ह्यू मी खूप जणांकडे ऐकलेला, सो आय थॉट टू ट्राय इट ऑन. आणि मला हे यूज करता येत नाही, आणि मला आय थिंक सो मला एवढे डार्क सर्कल्स पण नाही आहे, पण हल्ली येत आहेत. सो ट्राय करूया एकदा. तर मी ना माझ्या स्किन टोनसाठी हे ऑरेंजवालं ट्राय करते. डॅब डॅब डॅब. आता हे पण मी ना फर्स्ट टाइम, म्हणजे माझ्या बहिणीकडे पण आहे, तिला कोणीतरी गिफ्ट दिलेलं. हे सगळे प्रोडक्ट्स यूज करण्यासाठी आपल्याकडे ना स्पंज असला तरच बरं आहे. एनिवेज, हो, डिफरन्स तर आहे मात्र. हा, त्यानंतर आता मला माहित नाही, कॉन्टोरिंग मी कधी केली नाहीये, बट मी बघितलंय माझा डार्क स्किन टोन आहे, तर मी विचार केला ह्यानीच कॉन्टोरिंग करूया. आता कॉन्टोरिंग पण मला येत नाही. सो डोंट जज मी गाईज, दिस इज माय रॉ व्हिडिओ अँड दॅट टू फर्स्ट टाइम. पण मला शिकायचा इंटरेस्ट आहे म्हणून मग मी करते आहे, हा व्हिडिओ बनवते आहे. आय थिंक सो इथे थोडा फरक तर झाला. हे ब्रश मला काही एवढं नाही आवडलं बाय द वे. एनिवेज, हे बस झालं. आता मी हे बंद करते. सो हे प्रोडक्टचा रिव्ह्यू आय थिंक सो मला हे देता येणार नाही, बिकॉज मी हे फर्स्ट टाइम यूज करते आणि मला नाही कॉन्टोरिंगबद्दल आयडिया आहे, नाही हे अंडर आयचं जे ऑरेंज कलरचं कलेक्टर आहे ते आय गेस ते चांगलं झालंय. बट कॉन्टोर आणि हे बाकीच्यांबद्दल तर मला काहीच आयडिया नाही आहे. ऑब्व्हियसली मला स्पॉट्स तर खूप आहेत, बट ठीक आहे, काम चला. तर हे आहे इनसाइडचं ब्लश. आणि ना मी ह्याचा कलर शेड अगेन मी चूजच केला नाही, मी डायरेक्ट जे होतं ते ऍड टू कार्ट करून टाकलं. यू डोंट डू दिस मिस्टेक, तुमच्या शेड प्रमाणे तुम्ही घ्या. तर हे आलेलं कुठल्या शेडमध्ये? वॉटरमेलन पॉप्सिकल करून शेड आहे, त्यात आले 04 वॉटरमेलन पॉप्सिकल इनसाइडचं, आणि त्याचे प्राइजेस लाईक MRP अँड द डिस्काउंटेड प्राइस जे नायकावरती मला मिळालं ते मी टॅग करीन. हे पण माणसांनी बेस्ट सेलर केले, सो मी ते ट्राय करते. आणि कलर पिगमेंटेशन तर खूप चांगलं आहे. मी ऍक्च्युली ब्लश वापरलं एकदा, ते पण बहिणीचं, सो तिच्याकडे पण इनसाइडचंच होतं, बट ती पिंक कलरची, कम्प्लीट पिंक कलरची जी डब्बी असते ना, ते वालं होतं तिच्याकडे. बट हे वाला थोडं वेगळं आहे. आय डोंट नो, ब्लशनी ब्लेंड होत नाहीये की माझी स्किन. वेट, हे ब्रश थोडंसं अजीबच आहे. मी थोडं जास्तच लावलं वाटतं. लेट मी फिक्स दिस. आय डोंट नो, हे ब्रश ना खूप हार्श लागतंय. कॅन यू सी दॅट कलर? नाईस. आता त्याच्यानंतर आपण वर लावूया दिस. नाव दिस वॉज द बेस्ट सेलर कॉम्पॅक्ट नायकाचं. कॉस्टली पण नव्हतं, लोवेस्ट प्राईसमध्ये, आणि मी हे एकदा ट्राय करून झाली आता, मतलब काल परवाच. खूप चांगलं आहे, लाईक पावडरी टेक्स्चर. डॅब डॅब डॅब. आता आपण फिक्स करूया. तर हे झालेलं आहे. नाईस. आता आपण आईजकडे वळूया. सो हे आहे LA18चं बोल्ड ब्लॅक काजळ. तर अजूनपर्यंत मी ना लॅक्मेचं काजळ वापरलंय, बट आज फर्स्ट टाइम हे वाला वापरते आहे. खूप बोल्ड ब्लॅक आहे आणि स्मूथली ग्लाइड होत आहे. वाव, आय थिंक सो आय एम गोइंग टू स्विच ऑन टू दिस वन हेन्सफोर्थ. अँड वाव, तुम्ही बघू शकतात एका स्ट्रोक मध्ये लागलाय. नाईस. ह्याचा तर एक नंबर आहे, स्मूथ पण आहे एकदम. त्यानंतर येतं हे लायनर. तर हे आहे इनसाइडचं लायनर, आणि मी अजूनपर्यंत लॅक्मेचं लायनर यूज केलेलं, बट इनसाइडचं हे फर्स्ट टाइम ऑर्डर केलं आणि रेकमेंड केलं, तर बघूनच घेऊया कसं आहे. आणि कॉस्टली पण नाही आहे, बट मला लावता येत नाही, सो आय एम गोईंग इन फ्रंट ऑफ मिरर आणि मग तिथे कडून येते हे. आणि बाय द वे, ऑलरेडी मी थोडं ट्राय केलं, बट लेट्स सी, बाकीचं मी मिररमध्ये करते. तर माझं लायनर झालेलं आहे काढून, आणि खूप भारी दिसतं आहे हे. तर या लायनरचं मी सॉलिड 10 on 10 देईन. खूप चांगलं आहे, मस्तपैकी ग्लाइड होतं, वॉटरप्रूफ पण आहे,
सो नो डाउट यू शुड गिव इट अ ट्राय. इज दिस नायका का आय शॅडो पॅलेट. सो हे पण रेकमेंड केलेलं, बेस्ट सेलर मध्ये होतं आणि मी हा पिंक कलरचा शेड यूज केला बिकॉज पिंक इज माय फेवरेट कलर. तर आता पण मी पिंकच वेअर केलाय. सो मी ना इथे थोडंसं बोटालाच लावलं. ॲक्च्युली मी ब्रॉन्झॉनचंच ब्रश पण ऑर्डर केलं आहे ओनली टू अप्लाय दिस आय शॅडो. तर ते आपण यूज करूया. मी इकडे थोडंसं आपल्या हाताने घाण केलेली आहे. Again, this is my first eyeshadow, so I thought let's go with small only first. हे मला सटल वाटतं, हे मला असं काय केलं मी. चांगलं दिसतंय, नो डाऊट. आधी मी काय करायची माहिती आहे, लिपस्टिक जी असते ना तीच इथे लावून टाकायची. दिस इज द फर्स्ट टाइम आय एम परचेसिंग आय शॅडो. तर विचार केला पहिल्या छोट्यावर बरोबर ट्राय करूया. अगेन आय नीड टू सी मिरर. तर हे झालेलं आहे वापरून. आता ना मी थोडंसं असं हे जे शायनी ग्लिटरी आहे ना याच्यात, ते थोडंसं घेऊन ना इनर कॉर्नर्सला लावते. ॲक्च्युली मला वाटतं थोडं जास्तच लावते. वाव, सटल वाटतोय मेकअप, मला आवडला. छान आहे, पावडरी प्रोडक्ट आहे, छान आहे आणि मला आवडला. आय माइट परचेस अ बिग वन इन दिस. म्हणजे खूप सारे शेड्स मी एक्सपेरिमेंट करू शकते त्यांनी. त्यानंतर येतं हे मार्सचं आयब्रो पॅलेट. तर ह्याच्याबद्दल पण मी खूप चांगले रिव्ह्यूज ऐकलेत आणि मी हे यूज पण केलं हल्ली. 2 छोटू ब्रशेस पण येतात, हे वालं एक ब्रश करण्यासाठी आणि हे वालं एक अप्लाय करण्यासाठी. ह्याच्या पाठी पण असं सॉफ्ट वाला एक आहे ॲप्लिकेटर. सो लेट्स सी. मी हा जो शेड आहे ना, हा ब्राउनिश, हा आणि थोडा लाईट ब्लॅक, हे दोघांना मिक्स करून. ह्याचा फक्त एकच प्रॉब्लेम पण नाही, मतलब मे बी हे असेच असतील, थोडा हा ना पावडर ह्याची पडते. सो मेकअप करून झाल्यानंतर ते इथे तुम्ही बघू शकता, इथे ही पडलेली पावडर आहे. सो दिस इज द ओनली थिंग दॅट आय डोंट लाईक. मे बी हे सगळ्याच ह्याच्यासोबत होत असेल, आय डोंट नो, बट ह्यानी खूप डिफरन्स येतो. आणि मी हे आयब्रो फिल करणं माहितीये का चालू केलं, का घेतलं हे आयब्रो पॅलेट, कारण मी शिवानी, यश आणि वाईब विथ यश तुम्ही बघतच ना. सो ती त्यात ना शिवानी सारखी हे रेकमेंड करते, कधी पण आयब्रोज हे शेपमध्ये हवे. आणि मी आयब्रोज वगैरे करत नाही, हे माझे नॅचरल आयब्रोज आहे. मी लग्नात केलेले मात्र, बट अदर दॅन दॅट मी आयब्रोज करत नाही, हे माझे नॅचरल आहे. पण मी आता फिल केलं आणि आय कॅन फील की मस्त आहे, डिफरन्स तर आहे फेसमध्ये. तर इथे मी वापरते आहे इनसाइडचं हायलायटर ऑब्व्हियसली. तर इथे थोडा, आणि ह्याचा पण रिव्ह्यू खूप चांगला आहे. हा पण मी एकदा दोनदा वापरून झालेली आहे अँड आय कॅन सी द शाईन ऑलरेडी. इथे थोडंसं लावूया आणि नोजला पण. नोज हा पण एकदम भारी आहे गाईस. नाईस परचेस. नाव द लास्ट वन इज दिस. तर हे आहे ब्ल्यू हेव्हनचा मस्कारा आणि हाही खूप चांगला आहे, मला वाटलं नाही. वॉटरप्रूफ मस्कारा आहे आणि ओके, मतलब मला काय असं अपलिफ्टेड असं काय लागत नाही. ह्यात मी फक्त मेबलिनचा मस्कारा यूज केलेला आणि तो नो डाऊट चांगला आहे. हा मी फर्स्ट टाइम ट्राय केला आणि दिस इज नॉट बॅड. लाईक I will rate 7 on 10. नेक्स्ट आहे हे लिप लायनर फ्रॉम मिस क्लेअर इन द शेड लवली पिंक L29. ह्याची पण कॉस्ट आहे 60 रुपीज समथिंग होती. तर ही ना लिप लायनर पण नायकाचा एकच ऑर्डर केलाय आणि त्याला पण शार्पनर नाहीये सोबत, तर मी ते लाईक यूज करणं, जेव्हा ते संपली पेन्सिल मी यूज करणं सोडला. अँड नाव दिस इज द मिस क्लेअर. ऍक्च्युली मी थोडं डार्क शेड मध्ये जायला हवं होतं, बट ठीक आहे. नाईस, स्मूथली लाईट झालं. थोडा डार्क शेड असलं असतं तर अजून चांगलं वाटलं असतं. नाव लेट मी ट्राय ऑन द लिपस्टिक. लिपस्टिकमध्ये सिन्स मी हे वॉटरप्रूफवालं नाही वापरत आहे, मी हे बुलेटवालं ऑर्डर केलं परत. ते पण बहीण जेव्हा ऑर्डर करत होती तिला बोलली रीच माझ्यासाठी हे ऑर्डर कर. अगेन दिस इज ऑल्सो रेकमेंडेड ॲज बेस्ट सेलर आणि ही ना इन द शेड आल्मंड पिंक आहे आणि ही पण एकदम बटरी आहे, मस्त अशी आहे आणि डेली साठी पण खूप चांगली आहे. तसं मी काय रोज काय लिपस्टिक लावत नाही, बट या ओकेशनली कधी मूड झाला तर मी दिस इज माय गो टू नाव. म्हणजे ऑफिसला कामाला जाताना या. सो आय एम डन. तर झालेला आहे अशा प्रकारे आपला मेकअप. आता मेकअप सेटिंग स्प्रे मी काय मागवला नाही, बिकॉज लो कॉस्टचं मी ट्रस्ट करू नाही शकत, और मे बी लेटर ऑन तो कॉस्टली गेला असता अगेन थोडा. सो मी बोलली जाऊन दे. तर हे होते सगळे माझे प्रोडक्ट्स जे मी ऑर्डर केले, ओनली अँड ओनली टू गिव्ह यू ऑल अ रिव्ह्यू. आणि इवन मला पण थोडासा चेंज म्हणून न्यू प्रोडक्ट्स ट्राय करायला भेटले, जसे इवन द आय शॅडो अँड द आयब्रो पॅलेट. हे मी कधीच ऑर्डर नाही केलं असतं. अगेन द ब्लश अँड द हायलायटर हे मी कधीच ऑर्डर नाही केलं असतं. बाकी सगळं मी करत असते, बट दीज आर द थिंग्स मी ऑर्डर नाही केले असते. आणि मे बी मी ह्याच्यासोबत पण थोडंफार काही ना काही एक्सपेरिमेंट करीन इन द कमिंग डेज.
आता मी मेकअप इन्फ्लुएन्सर तर आहे नाही, बट आय एम जस्ट शेअरिंग. हे दिसतंय भाई, हे होतं असं आयब्रोचं जे आहे ना ते पडतं. आय डोंट नो, वॅक्स हवं तर मे बी ह्याच्यात. एनिवेज, तर ह्याच्यासोबत पण मी एक्सपेरिमेंट करीन, तर मे बी लवकरच शिकेन पण. तर हे माझं बेसिक होतं. आय एम नॉट एन मेकअप इन्फ्लुएन्सर, बट दीज आर द थिंग्स दॅट आय यूज नाव. सो ह्या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये जी गोष्ट मला नाही आवडली ती आहे, फर्स्ट वन इज दिस लिपस्टिक. आय फील नॉनस्टिक नॉन ट्रान्सफर प्रूफ लिपस्टिक जर तुम्हाला घ्यायचे ना तर थोडे क्वालिटीवाले लाईक हाय प्राईजवालेच घ्या, बिकॉज नाही तर हे असे थोडे इरिटेटिंग असतात फॉर द लिप्स आणि खूप सुपर ड्राय होता. आणि त्यानंतर हे वालं एक ब्रॉन्झॉनचं जे ब्रश आहे ना, हे सुपर हार्श होतं, ह्यानी काहीच ब्लेंड नाही झालं. लिटरली आय हॅड टू टेक अ स्पॉन्ज फॉर दिस. आणि बाकी तर मेकअप एकदम छान झाला. सो दिस इज माय फायनल लुक. इथे मी कानातले वगैरे पण घालून रेडी झाली आहे आणि मला ओव्हरऑल हा लुक खूप आवडला. तुम्हाला आवडला की नाही हे कमेंटमध्ये सांगा. सो आय वॉज नेव्हर इंटरेस्टेड इन मेकअप, बट जसं जसं मी 30च्या अराउंड जाते आहे ना, मला थोडा इंटरेस्ट येतो आहे गर्ली मेकअपमध्ये. सो मी इथे एवढे सारे हे प्रोडक्ट्स वापरले. सो दिस व्हिडिओ इज क्लिअरली नॉन स्पॉन्सर्ड. हे सगळे प्रोडक्ट्स मी ऑर्डर केले कारण मला ट्राय करायचे होते. आणि ॲज आय एम गोईंग टुवर्ड्स 30 ना, मला मेकअपमध्ये इंटरेस्ट यायला लागला आहे. आधी मी एवढे काय वापरत नव्हती, बट आता येतो आहे. आणि येतोच आहे तर काय ऑर्डर करायचं असं सुचतं ना. सो मी बिगिनर फ्रेंडली, बेसिक, लो कॉस्टमध्ये जे मिळतात ना त्याच्यावर पहिलं ट्राय करूया बोलली. आणि देन वी कॅन गो फॉर द के ब्युटी ऑर द गुड वन्स. आणि थोडेफार आहेत माझ्याकडे, बट हे जे आहे ना आयब्रो पॅलेट, आय शॅडो, हे सगळे मी कधी यूज नाही केलेले. ते मी तुमच्यासोबत फर्स्ट टाईम यूज केले आणि मला आवडलेले आहे. मे बी मी फर्दर पुढे अजून स्टाईल करीन. आणि हे प्रोडक्ट्स तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकतात. एकदम रिझनेबल रेटमध्ये आहेत आणि सेलमध्ये ऑर्डर केला तर तुम्हाला जास्तच ऑफर भेटेल आणि पैसे पण वाचतील. सो एवढे प्रोडक्ट्स फक्त आणि फक्त 1000 या 1200 मध्ये तुम्हाला भेटणार. सो यू कॅन गो फॉर इट. सो बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.